अपात्रतेचा आणि चिन्हाच्या सुनावणीचा संबंध नाही असं कौल म्हटलेले आहेत. अपात्र झालेल्यांना मतदानाचाही अधिकार आहे असं कौल यांचं म्हणणं आहे. काय नेमका कोर्टातून हे सगळे टेक येतात ते आपण पाहतोय. कोर्ट काय म्हणतंय, कोर्टामध्ये काय चालू आहे. राजकीय पक्षाचं चिन्ह आणि अपात्रतेचा संबंध नाही असं कौल यांचं म्हणणं आहे. तर निवडणूक आयोगासमोर सध्या चिन्हाची सुनावणी सुरू आहे. पुन्हा एकदा जाऊया रामकडे. राम, आता जे दोन मुद्दे आपण वाचले त्याविषयी थोडंसं राज पाटलांकडून विचारूया. अपात्र झालेल्यांना मतदानाचा अधिकार आहे असं कौल म्हणतात आणि अपात्रतेचा निवडणूक चिन्हाचा काहीही संबंध नाही असंही म्हणतात. बरोबर आहे. ही सुनावणी सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आलेले आहेत ॲडव्होकेट राज पाटील जी, की अपात्र आमदारांच्या संदर्भाचा एक मुद्दा आलेला आहे आणि निवडणुकीच्या चिन्हाचा एक मुद्दा आलेला आहे. तर अपात्र आमदारांना मतदान करण्याचा अधिकार आहे असं कौल म्हणतायत आणि त्याचा जो संबंध आहे तो चिन्ह जे आहे, सिंबल जे आहे त्याच्याशी नाही आहे. म्हणजेच की दोन्ही मुद्दे घेतलेले आहेत. एकतर सिंबलचा मुद्दा घेतलेला आहे, दुसरा अपात्र आमदारांचा मुद्दा घेतलेला आहे. अपात्र आमदार हे सुप्रीम कोर्टचा जो निर्णय आहे, सुनावणी चालू आहे, त्यावर कोणताही निर्णय न झाल्या कारणाने अजूनपर्यंत त्यांचा जो अधिकार आहे मतदानाचा तो अबाधित आहे. त्यामुळं ते क्लेम करत असावे. दुसरा मुद्दा हा आहे की जे इलेक्शन संदर्भातलं स्पष्टता मान्य सुप्रीम कोर्टातून यायला पाहिजे की ती प्रोसिडिंग चालू राहावी व त्यावर निर्णय व्हावा, अशा संदर्भात त्यांचा युक्तिवाद आहे. पक्षचिन्ह अतिशय महत्त्वाचं असल्याकारणाने आणि तो आयचा स्पेशल भाग असल्याकारणाने ते अतिशय महत्त्वाचं आहे की येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून तो नेहमी प्रकर्षाने आर्ग्युमेंट करण्याचा भाग राहिलेला आहे. बरं, परंतु मग आज सुप्रीम कोर्ट हे डायरेक्शन देऊ शकतं का पक्षचिन्हाच्या संदर्भामध्ये? काय महत्त्वाचं आहे? बिलकुल, आज हे स्पष्ट होणार आहे की ती इलेक्शन कमिशनची जी संदर्भातली सुनावणी किंवा प्रक्रिया चालू होती ती सुरू राहणार आहे की नाही हे आज स्पष्ट होईल. बरोबर आहे. परंतु चिन्ह जे आहे, चिन्ह मिळवण्यासाठी बरंचसं पात्रता क्रायटेरिया जो आहे, एलिजिबिलिटी जी आहे ती पूर्ण करावी लागते. म्हणजेच की ठराविक पदाधिकारी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आपण पाहिलेलं की राज्यातले पदाधिकारी शिंदे गटाच्या बाजूने आहेत आणि आता 3-4 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये सुद्धा राष्ट्रीय स्तरावर फूट असल्याचं दिसून आलेलं आहे. तर हे सर्व पुरावे जे आहेत ते सादर करू शकतात का कोर्टासमोर किंवा निवडणूक आयोगासमोर? आज जो लिस्ट झालेला आहे होता त्यात अजून तरी कोणते पुरावे किंवा ज्या काय आर्ग्युमेंटचा भाग होऊ शकतात की ऑन रेकॉर्ड पुरावे सुप्रीम कोर्टासमोर आले की नाही ते बघावं लागेल. पण सुप्रीम कोर्ट हे डायरेक्शन देऊ शकते की जे प्रोसिडिंग चालू आहे त्यात पुरावे देण्याचा अधिकार दोन्ही गटाला आहे. आता जे लेजिस्लेचर पार्टी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहे आणि जी पूर्वीची पार्टी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे. हा क्लॅसेस बी मान्य सर्वोच्च न्यायालयासमोर असेल की जे विधिमंडळीय व संसदीय पक्ष आहे तो किती महत्त्वाचा आहे चिन्हासाठी आणि ते काय काय सादर करतात निवडणूक आयोगाच्या समोर पुरावे आणि ते पदाधिकारी, ह्या सगळ्या बाबी अंतर्भूत राहणार आहे त्या प्रक्रियेमध्ये किंवा प्रोसिडिंगमध्ये आणि ते प्रोसिडिंग समोर झाल्यानंतर त्यावर निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकतो. अगदी राम, मी अगदी एका सेकंदासाठी तुम्हाला थांबवते आणि काही अपडेट आपल्याकडे आलेले आहेत. आज सिब्बल आत्ता बाजू म्हणतात शिवसेनेच्या एका आमदाराचा पराभव झाला असं ते म्हणतात आणि 20 जून पासून या सगळ्या घडामोडींना सुरुवात झाली. त्यानंतर पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली. एकंदरीतच जो सगळा सिक्वेन्स त्यावेळी झाला या संदर्भात सध्या सिब्बल सांगतात. काही जण गुजरातला गेले, तिथून गुवाहाटीला गेले. नेमकं काय घडत होतं 20 जूनला? बंडानंतर एकनाथ शिंदेंनी मोठं बंड केलं. 40 आमदार माझ्या बाजूला आहेत असं त्यांनी सांगितलं, माझ्या बाजूने आहेत. आणि या सगळ्या 20 जूनला कशा सगळ्या घडामोडी सुरू झाल्या या संदर्भात सध्या सिब्बल सांगतात की शिवसेनेच्या एका आमदाराचा पराभव झाला. एकंदरीतच सगळ्या घडामोडी कशा घडत होत्या सिब्बल त्याचा दाखला देत पुढची सगळी प्रोसिडिंग करता आहेत. तर एकंदरीतच शिवसैनिक आशा ठेवून आहेत. या निकालाकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र या निकालाकडे पाहतोय. पुन्हा एकदा आपण रामकडे जाऊया. रामराजे शिंदे दिल्लीतून आपले प्रतिनिधी आज ही 24 तास आपल्या बरोबर आहेत आणि निवडणुकीच्या या सुनावणी संदर्भातली प्रत्येक अपडेट घडामोड ते आपल्यापर्यंत कोर्टातून पोहोचवतात. राम, सिब्बल सध्या बाजू म्हणतात आणि त्यांनी एकंदरीत सगळा सिक्वेन्स कसा घडत होता, 20 जून नंतर कसं हे सगळं बंड झालं त्याविषयी ते सांगतात. काय आपल्याकडे आणखी पुढचे तपशील येत आहेत? बिलकुल, कपिल सिब्बलांनी 2-3 महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत की ही प्रक्रिया कशी घडली होती, काय याच्या संदर्भामध्ये सुद्धा बोललेलं आहेत. आणि दुसरा मुद्दा म्हणजेच की एक पार्टीचा पण इथं विषय आलेला आहे एकनाथ शिंदेच्या संदर्भामध्ये. त्या पार्टीचा म्हणजेच जे विधिमंडळ पक्ष आहे म्हणजेच लेजिस्लेचर पार्टी आणि जो होल पार्टी म्हणजे पूर्ण पार्टी आहे, हा 2 विषय आहे.
विधिमंडळी पक्ष, संसदीय पक्ष आणि पूर्ण पार्टी जे राजकीय पक्ष आहे या संदर्भात इलेक्शन कमिशन निर्णय घेऊ शकते, कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. बरोबर आहे. पण कोर्ट हे स्पष्ट केलेलं की निवडणूक आयोग याच्या संदर्भामध्ये हे निर्णय घेऊ शकतं म्हणून. हा निवडणूक आयोगाचाच तो अधिकार क्षेत्राचा भाग आहे की निवडणुकी संदर्भात किंवा राजकीय पक्षासंदर्भात त्यांच्या पक्षाच्या चिन्हासंदर्भात सर्व अधिकार क्षेत्र निवडणूक आयोगाला असतात. आणि दोन्ही पार्ट्या म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गटसुद्धा निवडणूक आयोगात गेला आणि उद्धव ठाकरे यांचा गटसुद्धा निवडणूक आयोगात गेला आहे. फक्त प्रोसिडिंगविषयी जो वाद होता तो आज म्हणजे आयएच्या माध्यमातून बघायला मिळाला आणि जो एक फ्रेम झालेला इश्यू होता कॉन्स्टिट्युशनल बेंचसमोर तो सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाचा अधिकार क्षेत्र आणि त्याच्या कार्याची व्याप्ती त्या संदर्भात सुद्धा होता. हे आयएमध्ये आज डिसाईड होणार आहे की हे निवडणूक आयोगाची जी प्रक्रिया आहे, प्रोसिडिंग आहे ती थांबलेली ती सुरू होणार की नाही. आज हे आपल्याला निश्चित होऊ शकतं. आणि कोर्टाने सुद्धा तेच प्रश्न उपस्थित केले की जे इलेक्शन कमिशन, लेजिस्लेचर पार्टी आणि होल पार्टी म्हणजे या दोन्हीवर निर्णय घेण्याची शक्यता आज दाट आहे. बरोबर आहे. परंतु आता जे आर्ग्युमेंट झालेलं आहे कपिल सिब्बलांचं आर्ग्युमेंट आणि बेंच म्हणजेच की सुप्रीम कोर्ट काय म्हणते ते, सुप्रीम कोर्ट हे म्हणते का की पक्षाचे सदस्य असल्याच्या कारणानं एकनाथ शिंदे हे निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात. कोणत्या कारणाने ते गेलेले आहेत? एक तर की विधिमंडळामधले सदस्य म्हणून गेलेत का पक्षाचे सदस्य म्हणून गेलेले आहेत? ते तेव्हा पक्षाचे सदस्य सुद्धा होते आणि विधिमंडळी पक्षाचे नेते सुद्धा होते, त्या कॅपॅसिटीमध्ये ते गेले होते. आता इलेक्शन कमिशन समोर हे दोन प्रश्न असेल की विधिमंडळी पक्ष आणि राजकीय पक्ष ह्या दोन्ही गोष्टीत त्यांना डिसाईड करावे लागेल कोण किती पुरावे देतं आणि कशी बाजू मान्य निवडणूक आयोगासमोर मांडतं, त्यावर ते निश्चित होईल की हा निर्णय कोणच्याकडून असावा. पक्ष चिन्हाच्या संदर्भात बी असू द्या या लेजिस्लेचर पार्टी आणि राजकीय पक्ष या संदर्भात दोन्ही गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. कपिल सिब्बल आता म्हणतात की 10th शेड्यूल जे आहे ते त्यामध्ये स्प्लिट ही व्याख्या नाही आहे, रिकग्नाइज जे आहे ते करण्यात आले नाही आहे. ते जेव्हा इश्यू फ्रेम झाले होते त्यात 10th शेड्यूलच्या 3 मध्ये अगोदर आपल्या प्रेक्षकांसाठी सांगा की स्प्लिट आणि 10th शेड्यूल म्हणजे काय आहे. हे माननीय भारताच्या सर्वोच्च जी घटना आहे ती घटनेचं जी 10वी अनुसूची आहे त्यातला ते तिसरा भाग म्हणजे तिसऱ्या सूचीतला तिसरा क्रमांक जो आहे तो सांगतो की विभाजन म्हणजे काय, त्या विभाजन संदर्भात आणि मर्जर संदर्भात जे भाष्य आहे. विभाजन म्हणजे काय? विभाजन जेव्हा पार्टीमध्ये जेव्हा विभाजन होतं, जे 2/3 विभाजन झाल्यानंतर पार्टी मर्ज होऊ शकते का नाही होऊ शकते ह्या संदर्भातली जी स्पष्टता आहे त्या इश्यू मध्ये सुद्धा होती. अच्छा. हा. आणि ते जे आमदार जे शिंदे गटाच्या बाजूने गेलेले आहेत, जे ठाकरे गटाच्या बाजूने गेलेले आहेत, जे विभाजन जे झालेलं आहे विधानसभेमध्ये त्याच्या संदर्भामध्ये 10व्या अनुसूचित बिलकुल ते स्प्लिट म्हणतात ना, ते विभाजनासंदर्भात आहे. जेव्हा विभाजन होतं त्या विभाजनामध्ये 2/3 जेव्हा आमदार किंवा विधिमंडळाचे सदस्य किंवा लोकसभेतल्या खासदारांचे सदस्य जेव्हा स्प्लिट होऊन विभाजित होता त्या संदर्भात तो निर्णय. पण इश्यूमध्ये तो सुद्धा फ्रेम झालेला इश्यू आहे की स्प्लिट झाल्यानंतर जो डिसिजन घ्यायचा आहे त्या संदर्भात निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालय घेईल. बरोबर आहे. राम एका सेकंदासाठी थांबवते आणि ह्या पुढच्या अपडेट आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया. सुप्रीम कोर्टाचा सध्या सुनावणीची सुरू आहे त्या संदर्भातली अपडेट घडामोड. अपात्रतेचा आणि चिन्हाच्या सुनावणीचा संबंध नाही. नीरज कौल हे शिंदे गटाचे वकील आहेत, त्यांनी ही बाजू मांडलेली आहे. अपात्र झालेल्यांना मतदानाचा अधिकार आहे असं कौल म्हणत आहेत. तर एकंदरीतच सिब्बलांनी सुद्धा सांगितलंय की ह्या सगळ्या घडामोडी 20 जूनला सुरू झाल्या, मात्र ह्या आधीपासूनच कशा घडामोडी घडू लागलेल्या होत्या. तर राजकीय पक्षाचं चिन्ह आणि अपात्रतेचा संबंध नाही असं कौल म्हणतात. सत्ता संघर्षावर ही सुनावणी सुरू आहे. पक्ष बैठकीला हजर राहिल्यानं हकालपट्टी झाली असं सिब्बलांनी म्हटलेलं आहे. सिब्बल शिवसेनेची बाजू मांडतात. पक्ष नेतृत्वाला मांडण्यास आमदारांचा विरोध होता. सिब्बलांनी सांगितलंय 19 जुलैला शिंदे एकटे निवडणूक आयोगाकडे गेलेले होते. सिब्बलांनी सांगितलंय 19 जुलैला शिंदे हे एकटे निवडणूक आयोगाकडे गेलेले होते. कोर्टातून ज्या घडामोडी आता आपल्या पुढे येत आहेत, दोन्ही बाजू आपली मतं मांडतात. आणि पुन्हा एकदा आपण रामकडे जाऊया. राम, सिब्बल आता म्हणतात पक्ष बैठकीला गैरहजर राहिले होते त्यामुळे हकालपट्टी झाली. पक्ष नेतृत्वाला मांडणारा आमदारांचा विरोध होता आणि एकटे एकनाथ शिंदे निवडणूक आयोगाकडे गेलेले होते 19 जुलैला सिब्बलांनी सांगितलंय. काय ह्या सगळ्याचे रेफरन्सेस आहेत? बिलकुल. खरं तर आजची जी सुनावणी आहे त्याचे
महत्त्वाचा उद्देश आहे की चिन्हाच्या संदर्भामध्ये आणि निवडणूक आयोगाच्या प्रक्रिया संदर्भामध्ये. होय. परंतु कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा जुने जे मुद्दे आहेत ते उकरून काढलेले आहेत आणि 19 जुलैला काय घडलं होतं, मग कोणत्या कारणामुळं हकालपट्टी करण्यात आली एकनाथ शिंदेंची, हे सर्व जे मुद्दे आहेत ते उकरून काढलेले आहेत. या मुद्द्यांचा आजच्या या मुद्द्याशी चिन्ह म्हणा किंवा निवडणूक आयोग प्रक्रियेचा काय संबंध आहे का, किंवा हे आर्ग्युमेंट का केलं जातं? हे आर्ग्युमेंटचा प्रिव्हियसली जो भाग आहे म्हणजे पूर्व पार्श्वभूमी सांगण्याचा एक तो प्रकार असू शकतो की आर्ग्युमेंटमध्ये ते सिक्वेन्स लावतील की अशा पद्धतीनं हे झालं होतं आणि त्यावेळेस इलेक्शन कमिशनच्या संदर्भातच बोलतायत. ते इलेक्शन कमिशनमध्ये जेव्हा ते गेले होते एकनाथ शिंदे, ते पार्टीचे सदस्य होते, नेते होते, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आर्ग्युमेंटचा भाग आहे आणि ते गेल्यानंतर आता इलेक्शन कमिशन काय निर्णय घेईन त्यांच्यासमोर ती पेंडिंग आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अच्छा, मग जर हकालपट्टी केली असतील आणि ते जर पार्टीचे सदस्य नसतील तर मग मुद्दा तोच आहे की त्यानंतर ते इलेक्शन कमिशनकडे गेले होते. मग अशा वेळी मग इलेक्शन कमिशनची समोरची जी याचिका आहे ते टिकेल का? माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर जो इश्यू फ्रेम झाला होता की इलेक्शन कमिशनच्या संदर्भातला कार्यकक्ष आणि व्याप्ती त्याची, तो एक इश्यूचा भाग आहे आणि जो आहे पूर्वी पेंडिंग होता की सुनावणी होईपर्यंत त्यांना स्टे दिला होता. उद्धव ठाकरे यांच्या जे पिटिशन आहे तिथलं इलेक्शन कमिशनपर्यंत तोपर्यंत कोणती सुनावणी होणार नाही किंवा त्यावर निर्णय होणार नाही असं सांगितलं होतं सुप्रीम कोर्टाने. त्यानंतर मॅटर लांबलं आणि ते लिस्ट झालं नाही 2 दिवसानं, म्हणजेच 23ला होती तर 25ला लिस्ट झालं नाही, त्या कारणाने ते लांबलं. तर त्यानंतर इन बिटवीन एकनाथ शिंदे सुद्धा यांच्या इलेक्शन कमिशनवर समोर गेले आणि त्यांनी हे सांगितलं होतं की ही प्रोसिडिंग सुरू व्हावी आणि त्यावर निर्णय द्यावा. या संदर्भात त्या सुनावण्या चालू होत्या. तत्पूर्वी सुप्रीम कोर्टमध्ये मॅटर लागला आणि सुप्रीम कोर्टने हे सांगितलं की 27 तारखेला स्पेशली ह्या 2 आयेवरच सुनावणी होणार आहे. त्यांनी प्रिव्हियस हिअरिंगमध्ये हे सुद्धा सांगितलं होतं की ह्या निवडणुकीच्या संदर्भातल्या आयेवर डिसिजन घ्या, पण हे नवीन आये फाईल केल्याने त्या दिवशी डिसिजन झालं नाही. आज ते लिस्ट झाले, त्यावरही सुनावणी होत आहे. कोर्टाची ही जी आपण युक्तिवाद पाहतोय, दिशा कुणीकडे चाललेली आहे असं वाटते की एकनाथ कपिल सिब्बल पण बाजू मांडतायत, कौल एकनाथ शिंदेचे वकील ते पण बाजू मांडतायत. एकनाथ शिंदे यांच्या वतीनं जे आये आहे ते त्या आयेच्या संदर्भातच ही हिअरिंग आहे, कारण की इलेक्शन कमिशननं एक आये फाईल केलेला आहे आणि दुसरा एकनाथ शिंदे यांनी आये फाईल केलेला आहे. आये फाईल केल्यानंतर त्यावरच सुनावणी सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून सिनियर ॲडव्होकेट कौल हे आपली बाजू मांडत असताना या सगळ्या गोष्टी मेन्शन करत आहेत. इलेक्शन कमिशनच्या संदर्भातच आज मुख्यतः सुनावणी होणार हे पक्का आहे. बरोबर आहे. त्यामुळे सवाल हाच विचारला जातो की एकनाथ शिंदे कोणत्या कॅपॅसिटीमध्ये इलेक्शन कमिशनकडे गेले? ते मेंबर होते का लेजिस्लेचर होते का तेव्हा मेंबर नव्हते? पार्टीचे ते मेंबर होते, पार्टीचे मेंबर होते आणि विधानसभेचे गटनेते होते. आता तोपर्यंत निर्णय पेंडिंग होता जोपर्यंत सुप्रीम कोर्टमध्ये ही सुनावणी होत आहे, कारण की अपात्रतेच्या याचिकेमध्ये एकनाथ शिंदे यांचा सुद्धा समावेश होता आणि ती याचिका अजूनसुद्धा प्रलंबित असल्याकारणाने त्यांच्या अधिकार क्षेत्रावर कोणती गदा आलेली नाही, कारण की सुप्रीम कोर्टनं त्यावर कोणता निर्णय दिलेला नाही. त्यामुळं त्यांचा तो युक्तिवाद असू शकतो कपिल सिब्बल यांचा की ते आज काय नेमका निर्णय घेऊ शकतात. बरोबर आहे. आणखीन जो या संदर्भात तर युक्तिवाद सुरूच आहेत आणि कपिल सिब्बल वारंवार निवडणूक आयोगाची पहिली जी प्रक्रिया होती, एकनाथ शिंदे हे तेव्हा सदस्य होते का त्यांना हकालपट्टी केल्यामुळे त्यांना ग्राह्य धरला जाणार नाही, या सर्व मुद्द्यावर सांगतायत. परंतु आता कोर्ट हे म्हणतायत की जे ज्युरिडिक्शन आहे विधानसभेच्या स्पीकरचं त्या संदर्भात आणि दुसरं इलेक्शन कमिशनचं जे ज्युरिडिक्शन आहे त्या संदर्भात ते भाष्य करतायत. सध्या कोर्ट काय म्हटलंय की कोर्टाचंच हे म्हणणं आहे की जी स्पीकरची पॉवर आहे किंवा स्पीकरचे ज्युरिडिक्शन आहे त्या संदर्भात आणि दुसरं आहे इलेक्शन कमिशनच्या ज्युरिडिक्शन म्हणजे कार्यक्षेत्रात न्यायक्षेत्राच्या संदर्भात भाष्य करत आहे सध्या. राम एका क्षणासाठी फक्त मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा, आपण राज पाटलांना हा प्रश्न विचारा. एकतर शिंदेंचं एकंदरीत आतापर्यंत शिंदे गटाकडून जी बाजू मांडली जाते त्यामध्ये त्यांना निवडणूक आयोगाची ही प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करायची असं एकंदरीत दिसतंय, तर कपिल सिब्बल ज्या बाजू मांडता आहेत शिवसेनेची त्यामध्ये सातत्यानं अपात्रतेचाच मुद्दा सारखा येतोय. कारण आत्ताचा जो आपल्याला कोर्टामधून टेक मिळालेला आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की इफ ही बिलॉंग्स टू द ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी अँड देअर इज अ डिस्क्वालिफिकेशन पेंडिंग, त्याच्यामुळे त्यांचा अपात्रतेचा मुद्दा सारखाच ते खेचतात. याचाच अर्थ शिवसेनेला फक्त जी अपात्रता आहे आमदारांची त्या विषयावर बोलायचंय आणि शिंदे गटाला मात्र निवडणूक आयोगाकडे सगळं प्रकरण न्यायचंय. आता याकडे कसं पाहिलं जाईल?
बिलकुल, कारण आत्ताचा जो युक्तिवाद चालू आहे सुप्रीम कोर्टामध्ये राज पाटीलजी आणि जी माहिती मिळते त्यानुसार तर एकनाथ शिंदे यांचं स्पष्ट दिसतंय की ते निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये चर्चा करतायत, परंतु ठाकरे गट जो आहे त्यांच्याकडून कपिल सिब्बल जे आहे ते वारंवार मग अपात्रतेच्याच मुद्द्यावर पुन्हा येत आहेत. म्हणजे की ही दिशा जी आहे ती कोणीकडे चालली आहे स्पष्ट दिसून येते. कोर्ट कोणत्या मुद्द्याला ग्राह्य धरेल दोघांपैकी? कारण की जे पिटिशन कोर्टाच्या समोर आहे त्याच मुद्द्यावर भाष्य करणं अपेक्षित आहे. कारण की इलेक्शन कमिशनचे जे आहे त्यावर आज म्हणजे हिअरिंग होणार होती. त्या संदर्भात ते पूर्वपार्श्वभूमी सांगत आहे की हे सदस्य आणि म्हणजे जेव्हा पार्टीचे सदस्य होते किंवा नव्हते यावर ते भाष्य करत आहे कपिल सिब्बल. पण जे आहे ती प्रक्रिया सुरू होण्याच्या संदर्भात कोल हे सिनियर ॲडव्होकेट वारंवार तेच सांगत आहे की ती प्रोसिडिंग सुरू राहायला पाहिजे. बरोबर आहे. पण म्हणजे की मग ही युक्तिवाद जो आहे तो कुठे तर भरकटलेला वाटतोय का? भरकटला नाही म्हणता येणार, पण ते वारंवार हे सांगायचा प्रयत्न करतीलच की त्यावेळेस ते सदस्य होते का किंवा नाही. कारण की प्रत्येक पक्षकाराला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार असतो. त्या संदर्भात ते पूर्वपार्श्वभूमी सांगून सिक्वेन्स लावण्याचा प्रयत्न. निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेसंदर्भामध्ये तो मुद्द्याला धरून तर युक्तिवाद होताना दिसत नाहीये. ते हे सांगत आहे की त्यावेळेस सदस्य होते का नाही या संदर्भात ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता ते हे सांगू शकतात की ते डिसाईड करण्याचा अधिकार कोणच्याकडे आहे, ते डिसाईड करण्याचं पॉवर कोणच्याकडे आहे. हे डिस्क्वालिफिकेशन चा मुद्दा वारंवार ते घेत आहे की अपात्रतेसंदर्भातला जो मुद्दा आहे पूर्वी पेंडिंग असणारा त्या मुद्द्यावर ते भाष्य करत आहे. बरोबर आहे. पण कोर्टाचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? कोर्टाचं म्हणणं तेच आहे की जे ज्युरिडिक्शन आहे स्पीकरचं आणि इलेक्शन कमिशनचं ते डिसिजन ते घेऊ शकतात. बरोबर आहे. अच्छा, आणि जे 10th शेड्यूल आहे मग त्या 10th शेड्यूल विषयी कपिल सिब्बल जे आहे ते पॅराग्राफ वाचून दाखवत आहेत की 1950 मध्ये हे 10th शेड्यूल जे आहे ती कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झाली होती. त्याची पण पार्श्वभूमी आता पुढे येते. म्हणजेच की हे प्रकरण जे आहे ते सखोल सुनावणी सुरू आहे, युक्तिवाद सुरू आहे असं म्हणता येईल का? कारण अगोदर अपात्रतेचा मुद्दा, नंतर इलेक्शन कमिशनचा मुद्दा आणि आता 10th शेड्यूलचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी काढलेला आहे. बिलकुल. आता ते अपात्रता आणि 10th शेड्यूल यावर आर्ग्युमेंट करत आहे. ते सर्वच मुद्दे त्यात कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे जी हिअरिंग आहे त्याची दिशा पूर्ण मुद्द्याकडे जाताना दिसते. बरोबर आहे. परंतु याच्यामध्ये कोर्ट जे म्हणतं की वारंवार की या दोन्ही गोष्टीचा म्हणजेच की मेंबर जे आहेत त्यांचा संबंध सुद्धा जे रिलेशन जे आहे ते सुद्धा हाऊसची जे आहे हाऊसमध्ये ते मेंबर होते काय किंवा ग्राह्य होते का? कोर्ट पुन्हा आणखीन कोणत्या मुद्द्यावर येते? ते म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की कॉन्स्टिट्यूशन हे डिसाईड नाही करू शकत. ते त्याच्यासाठी एक बॉडी ऑथॉरिटी दिलेली केंद्रीय निवडणूक आयोग ते डिसाईड करू शकतं ते की ही पार्टी कोणची असेल किंवा सिम्बल कोणच्याकडे असेल यात क्लॅरिटी नाही. बरोबर आहे. म्हणजेच की कोर्टाचं हे स्पष्टपणे म्हणणं आहे का की हे कोर्ट डिसाईड करू शकत नाही तर जी संस्था आहे ती डिसाईड करू शकते? तसं म्हणता येणार नाही. त्यांनी कॉन्स्टिट्यूशनचा हवाला देत सांगताना हे सांगितलं की कॉन्स्टिट्यूशनने एक बॉडी ऑथॉरिटी दिलेली इलेक्शन कमिशन ते डिसाईड करू शकतात. आता कॉन्स्टिट्यूशननं हे नाही सांगितलं की पार्टी कोण आणि पार्टी कोण नाही. हे पूर्ण मोठा विषय आहे. हा केंद्रीय निवडणूक आयोग ही संविधानाची एक मुख्य बॉडी आहे. त्या बॉडीला डिसिजन घेण्याचे पॉवर्स मान्य घटनेनं दिलेले आहे. बरोबर आहे. अगदी राम, एक प्रश्न असा होता की खरं तर मागच्याच वेळी कोर्टानं हे सांगितलेलं होतं की एक विशिष्ट टाइम फ्रेम ठेवा आणि त्यामध्ये सगळा मुद्दा हे सगळं प्रकरण पुढे गेलं पाहिजे. मात्र एकंदरीतच आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आतापर्यंत जे सुरू आहे त्यामध्ये वाटतंय काय सगळं टाइम फ्रेम मध्ये सगळं होऊ शकेल? आणि टाइम फ्रेम नेमकी काय आहे या संदर्भात काही डिसिजन झालेलं आहे का? बिलकुल. आत्ताच अगोदर तर राज पाटील यांच्याकडून जाणून घेऊ की आता अपडेट काय आहे. ती डिसिप्लिनरी ॲक्शन आहे त्यावर आता भाष्य करत आहे. म्हणजे जी अपात्रते संदर्भात किंवा शिस्तभंगाच्या संदर्भात जी कारवाई असते हाऊसमधली त्यावर ते भाष्य करताना दिसत आहे. कारण की जो विषय डिस्क्वालिफिकेशनचा चाललेला होता त्या संदर्भात भाष्य करताना किंवा आर्ग्युमेंट होताना दिसते. डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा आणि निवडणूक आयोगाचा मुद्दा आणि ते निवडणूक आयोगाचे जे आहे त्याचे मुद्दे अंतर्भूत आहे. यावर एकनाथ शिंदे यांच्या वतीनं तर निवडणूक आयोग आणि त्यात होणारी प्रोसिडिंग आणि चिन्हासंदर्भात भाष्य करताना दिसतात. पण कपिल सिब्बल यांनी डिस्क्वालिफिकेशन, 10th शेड्यूल
यावर आर्ग्युमेंट करताना आज दिसले. पण हे दोघांचे आर्ग्युमेंट झाले, परंतु कुठेतरी हे टाइम बॉन्ड असणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार विनंती केली जात होती, त्याच्यामुळं हे वाटतं का की कालबद्ध ही सुनावणी होऊ शकेल का? किंवा बिलकुल, जेव्हा टाइम शेड्यूल ठरवला जातो त्यावेळेस ही प्रोसिडिंग किती काय कशी असावी, किती वेळात संपावी ठरले जात असतं. पण ते आज ही मागणी करू शकते त्या आयएमध्ये की आय आमचा डिसाईड व्हावा आणि त्यात इलेक्शन कमिशनला टाईम बॉन्डिंगचं निर्देश द्यावे, अशा पद्धतीनं आज त्यांचा आर्ग्युमेंटचा भाग असू शकतो येणाऱ्या वेळात, थोड्या वेळात. ते टाईम बॉन्डिंग मागू शकते, कारण की निवडणुका आलेल्या आहे आणि ते निवडणुकीच्या तारखासुद्धा ठरलेल्या आहे. त्याच्यापूर्वीच ह्या गोष्टी डिसाईड होणं गरजेचं आहे दोन्ही पार्ट्यासाठी, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी सुद्धा आणि एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी सुद्धा. यात स्पष्टता अजूनपर्यंत कोर्टाने दिलेली नाही, पण ते निर्देश मागू शकता की टाईम बॉन्डिंगमध्ये डिसाईड व्हावं मॅटर. म्हणजे की सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा टाइम बॉन्डिंगमध्ये हे प्रकरण डिसाईड व्हायला पाहिजे आणि निवडणूक आयोगाकडे सुद्धा हे प्रकरण टाइम बॉन्डिंगमध्ये डिसाईड व्हायला पाहिजे. बिलकुल, कारण की मागच्या हिअरिंगमध्ये ते शेड्यूल देणार होते की हे मॅटर कधी चालन, कसं चालणार आणि कशा पद्धतीने चालणार. त्यात हे सुद्धा अंतर्भूत होऊ शकतं. या आयच्या संदर्भाने उपस्थित झालेला मुद्दा आहे, त्यात हे मेन्शन करू शकतात की इलेक्शन कमिशन सुद्धा बिफोर जे इलेक्शन आहे त्यापूर्वीच हे डिसाईड करावं, हे एकनाथ शिंदेकडून निश्चित प्रकारे मागणी करू शकतात ते कोर्टात. एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे राम. प्रश्नाकडे जाण्यापूर्वी आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा अपडेट देऊया, काय नेमकं सुप्रीम कोर्टातल्या या सुनावणीमध्ये सुरू आहे. सत्ता संघर्षाची महाराष्ट्राच्या ही सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात आहे. आयोगाचं कामकाज हे याचिकेचं उपप्रकरण आहे, बेंचनं हे म्हटलेलं आहे. त्यामुळे कामकाज स्थगित व्हावं हा मुद्दा समजतो. बेंचनं मांडलेले काही मुद्दे पहा. 10व परिशिष्ट पक्षफुटीला मान्यता देत नाही. स्पीकरची कार्यकक्षा ही आयोगाची कार्यकक्षा तपासावी असं म्हटलेलं आहे. स्पीकरची कार्यकक्षा आणि आयोगाची कार्यकक्षा तपासा. 10व्या शेड्यूलनुसार तो वेगळा गट नाहीये असं सिब्बलांनी म्हटलेलं आहे. सदनाशी असलेल्या संबंधांचा हा मुद्दा आहे, बेंचचं म्हणणं आहे. राजकीय पक्षाची व्याख्या कुठेही नोंदलेली नाहीये, बेंचचं म्हणणं आहे. एक अत्यंत मुख्य आणि मूळ मुद्द्याकडे आपण चाललेलो आहे. आजची जी ही सुनावणी आहे त्यामधून अनेक जे राजकीय प्रश्न आहे, जे पेच अनेक राज्यांमध्ये निर्माण होतात, मात्र ही जी ऐतिहासिक हा राजकीय पेच आहे त्या संदर्भात अनेक महत्त्वाच्या मूळ मुद्द्यांकडे खरं तर ह्या सुनावणीमधून आपण जातोय. पुन्हा एकदा आपण रामकडे जाऊया. राम, खूप महत्त्वाचे मुद्दे आपण आता ऐकले असेल जे बेंचने उपस्थित केलेत. एक तर राजकीय पक्ष म्हणजे काय, मूळ याची व्याख्याच कुठे नाहीये असं बेंच म्हणतं आहे. कुठेही नोंद केलेली नाहीये व्याख्या. काय यावर नेमकं राजपाटलांचं म्हणणं आहे? बिलकुल, पॉलिटिकल पार्टी म्हणजे काय याची व्याख्या सुद्धा हे करण्यात आलेली नाही आहे. आणि दुसरं की आता सुप्रीम कोर्टाने विचारलेलं आहे की याचा अपात्रतेचा संबंध जो आहे तो सिम्बॉलशी आहे का, किंवा त्याच्यावर काय परिणाम होणार आहे. ते सिनियर ॲडव्होकेट कपिल सिब्बल हे सध्या आर्ग्युमेंट करत आहेत. त्यात कोर्टाने हा प्रश्न विचारला होता, कसा संबंध आहे डिस्क्वालिफिकेशन म्हणजे अपात्रतेचा आणि सिम्बॉलचा, आणि त्याच्यावर ते परिणामकारक कसं असू शकतं हे त्यांच्या कोर्टाचा प्रश्न विचारला होता. आता त्यावर कपिल सिब्बल हे आर्ग्युमेंट करत आहे, बरेच दाखले देऊन वगैरे. बरोबर आहे. आता कपिल सिब्बल पुन्हा एकदा म्हणतायत की सरकार जे आहे ते एक फॅशन झालेली आहे, की अशा प्रकारे सरकार जे आहे ते उधळून लावण्याची फॅशन झालेली आहे. आणि जर स्पीकरच त्यांचेच असतील तर मग डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भामध्ये कोणताही निर्णय जो आहे तो आपल्याला माहिती आहे की काय होणार आहे. त्याच्यामुळं एक प्रकारे सरकार जे स्थापन झालेले आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आणि जो स्पीकर जे बसवण्यात आलेले आहेत त्यांच्यासुद्धा कार्यक्षमतेवर जे आहे, जे स्पीकरचं ज्युरिडिक्शन आहे त्या संदर्भात ते प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. कारण की त्यांचं म्हणणं आहे की जे स्पीकर आहे ते पक्षाचेच आहे आणि जे सत्तारूढ पक्षाचे आहे ते निर्णय घेऊ शकतात का नाही त्यांच्या आर्ग्युमेंटचा भाग आहे. पण ज्यावेळेस अपात्रतेची कारवाई संदर्भात झालं होतं त्यावेळेस उपसभापती विधानसभा यांनी निर्णय घेतला होता अपात्रतेच्या संदर्भातला आणि गटनेते चेंज करण्याच्या संदर्भातला. तो सुद्धा मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित विषय आहे, त्यावर ते भाष्य करताना दिसत नाही. पण जी प्रोसिडिंग आहे डिस्क्वालिफिकेशनची ती सुद्धा यावर ते आर्ग्युमेंट करताना दिसतात किंवा युक्तिवाद करताना दिसतात. जे डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा आणि चिन्ह आणि त्यावर होणारा परिणाम हे कोर्टाने सुद्धा विचारलं त्यांना की कसा परिणाम करतं हे
चिन्हावर किंवा अपात्रतेच्या संदर्भातला विषय घेऊन. बरोबर आहे. पुन्हा एकदा ती जी विधानसभेतली जी प्रक्रिया होती किंवा तेव्हाची जी प्रक्रिया होती त्याच्याकडेच विषय आलेला आहे. कपिल सिब्बल म्हणतायत की व्हीपने सांगितलं होतं, शिंदे गटाचे व्हीपनं सांगितलं होतं की भाजपच्या उमेदवाराला विधानसभेला जो उभा आहे त्याला मतदान करा म्हणून. तो प्रश्न सुद्धा मान्य सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे की व्हीप कोणाचा, म्हणजेच भारत गोगावले यांनी सुद्धा जी पहिल्यांदा याचिका फाईल केली होती की आमचा व्हीप लागू असेल, आणि सुरेश प्रभू यांनी सुद्धा याचिका फाईल करून सांगितलं होतं की आमचा व्हीप मान्य असेल. हा दोन्ही गटाचा प्रश्न मान्य न्यायालयात प्रलंबित होता, आणि अपात्रतेच्या संदर्भात जो निर्णय होण्याचा होता तो सुद्धा प्रलंबित ठेवण्यात आला किंवा अभय देण्यात आलेला. तोपर्यंत त्यावर कोणताही निर्णय करू नये असं मान्य सर्वोच्च न्यायालयाने ज्या ऑर्डर झाल्या होत्या त्यात सांगितलं होतं. त्यावर कोणतेही अजूनपर्यंत त्यावर कोणताही निर्णय झालेला नसल्या कारणाने तो प्रश्न उद्भवला आहे. बरोबर आहे. म्हणजे पुन्हा एकदा ते संपूर्ण अगोदरची जी प्रक्रिया होती त्याचा उजळणी जी आहे ती सुरू आहे असं म्हणता येईल. पूर्व पार्श्वभूमी सांगून ते जे झालेले आर्ग्युमेंट आहे त्या सुद्धा मान्य सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवत आहे, आणि डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा घेऊन सिनियर ॲडव्होकेट कपिल सिब्बल हे आपली भूमिका मान्य सर्वोच्च न्यायालयात ठेवत आहे. पॉलिटिकल पार्टी आणि पॉलिटिकल पार्टीमधलं स्प्लिट म्हणजे की विभाजन, मतांतर आणि नंतर त्याच्यामधून होणारी फूट याच्या संदर्भामध्ये आपण चाललेलं 10व्या अनुसूचितला जे स्प्लिटच्या संदर्भात तिसरा त्याच्यावर स्पष्टता नव्हती, म्हणून मान्य सर्वोच्च न्यायालयाने जो इश्यू फ्रेम केला त्यात तो मुद्दा घेतलेला आहे, आणि त्यावर सुद्धा आर्ग्युमेंट पूर्ण होईलच, आणि त्यातून जे निर्णय येईल तो स्पष्टतेचा असेल. इथून पुढे ज्या घटना होतील किंवा आता झालेली जी घटना आहे त्यावर न्यायनिर्णय निश्चित प्रकारे होईल. आतापर्यंत जो युक्तिवाद झाला त्यावरून एक कळतंय की कपिल सिब्बल जे आहेत ते वारंवार अपात्रतेच्या संदर्भामध्ये कशी प्रक्रिया झाली आणि विधानसभेच्या अध्यक्षाच्या संदर्भामध्ये मुद्दे उपस्थित आहेत, तर कोर्ट वारंवार म्हणतंय की अपात्रता आणि चिन्ह यांचा संबंध काय. कोर्टाचं म्हणणं असं आहे की हे कसं इफेक्ट करतं अपात्रतेचा मुद्दा कोर्टाच्या राजकीय पक्षाच्या चिन्हावर, आणि त्यावर कसा परिणाम होतो हे कोर्टाने बऱ्याचदा विचारलं. हे स्पष्ट करून घेण्याचं काम कोर्ट करेलच, पण आता त्यांच्या आर्ग्युमेंटमधून हे स्पष्ट झालं पाहिजे की कसा परिणाम करतो. हे कपिल सिब्बल आर्ग्युमेंट सध्या करत आहे, ते स्पष्टता देईल असं मला वाटतं. बिलकुल. ही स्पष्टता जी आहे ती आता येईल का सिब्बल यांच्याकडून ते पाहावं लागणार आहे, आणि त्याचबरोबर आणखीन शिंदे गटाकडून सुद्धा त्यांच्या वकिलांचं आर्ग्युमेंट जे आहे ते अजूनही बाकी आहे. अगदी राम, असे संपर्कात राहा. आपण प्रेक्षकांपर्यंत ही सगळी घडामोड आतापर्यंतची पोहोचवूया. नेमकं कोर्टामध्ये काय झालेलं आहे, तर 29 जूनची सगळी घडामोड सांगितली आहे. सुप्रीम कोर्टाच्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती दिली. 29 जून नंतर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला, तर मूळ प्रकरणावर निर्णय झाला तर सर्व उत्तरं मिळतील हे शिवसेना गटाचं म्हणणं आहे. शिंदे गट 19 जुलैला निवडणूक आयोगामध्ये गेलेला होता. त्या आधीच्या घटनाही महत्त्वाच्या आहेत. कपिल सिब्बल शिवसेनेची ही बाजू मांडतात उद्धव ठाकरे गटाची, आणि म्हणून हे सगळे प्रश्न आधी निकाली निघावेत अशी खरं तर कपिल सिब्बल यांची मागणी आहे. तर शिस्तभंग कारवाई झाली तर आमदारकीवर काय परिणाम होतो, बेंचनं हा प्रश्न विचारलेला आहे. तर आमदार म्हणून ते कायम राहू शकतात असं बेंचचं म्हणणं आहे. हकालपट्टी स्वतः केलेली कारवाई असू शकत नाही. सिब्बलांनी ही बाजू मांडलेली आहे. अपात्रतेवर निर्णय होईपर्यंत यावर निर्णय नको का असं बेंच विचारतंय. तर या सगळ्या मुद्द्यांना घेऊन पुन्हा एकदा आपण रामकडे जाऊया. राम, सकाळपासूनची ही सत्ता संघर्षाची सुनावणी सुरू आहे, आणि फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष आहे, कारण जी राजकीय उलथापालथ अनेक राज्यांमध्ये होतीये त्या दृष्टीनं सुद्धा आजची सुप्रीम कोर्टातली घडामोड अत्यंत महत्त्वाची आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे